महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघात मतदान होईल, तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघांमध्ये मतदान होईल। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल। चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे। 5वा टप्पा 20 मे रोजी पार पडणार असून धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघात मतदान होईल। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 26 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे।